मग हे तू स्वतःच म्हणालीस, मी म्हणालो असतो तर चिडली असतीस माझ्यावर. अरे मी काय म्हणतो, आता तू आणखी काही तर्क वितर्क लावण्याआधी आपण निघूयात का? आपल्याला बरीच काम आहेत पुढे. हो, आणि तसंही आपण सॅटर्डेला काम करते हो ना. नाही तर काय. चला, लोक काय करतात सॅटर्डेला, आपण काय करतो. चला. राहिली भाईताड. झालं बरं झालं. चला येता या. चला ये. या थकली असेल नाही. हो म्हणजे काय, लग्न दिवस किती कष्ट ते. काय आहे काय. अरे अर्धा तास झाला मला येऊन कपडे बदलून तुझी वाट बघून राहिलो मी इथे. हा म्हणजे काय सगळं गोताळून सोडून यायचा. माझी रखमा मावशी पण भेटली होती. मग काय, एवढ्या सगळ्या माहेरच्या सटवाया गोळा झाल्यावर माहेरची साडी सिनेमा सुरू झाला असेल तिकडं. साडीवर आठवलं. थांबा. मले काय मिळालं पहा. कशी आहे साडी. मी साडी नेसतो, मला काय माहिती. तुम्हाला ना सीधा बोलताच येत नाही. जाते मी. काय उलट बोलू मी तुला आता. आता ह्या सगळ्या साड्या तुम्ही बायका नेसता ना, मग मला कसं मालूम त्यातलं. हा ठीक आहे, सांगा कशी आहे. आपल्या सुनेला देऊया. वा भले ह्या बास. मी तुला कोणतरी फुकटात दिलेली साडी तू सुनेला देणार. एवढे वाईट दिवस आले आपल्या. फुकटात काय ले घेऊ की तिले. नवीन आहे ना म्हणून मला तिला देऊया का. एक काम करा, याचा फोटो काढा आणि तिला विचारा तिला आवडली का. विचारा विचारा ना. हा विचार. डोक्यालिटी आहे तुझी. फोन आल्यापासून जाम फास्ट डोकं चालायला लागले तुझे. काढा फोटो काढा. हात काढ बाजूला. हा गेली साडी गेली. साडी गेली. एक मिनिट थांब ना. साडी गेली. एक मिनिट थांब. साडी येते. साडी कुठे गेली. फोटो पाठवतो मी, जरा 1 मिनिट थांबशील की नाही. हा पाठवली का आता. पसंत पडली. आता मी तिले फोटो पाठवलाय. मग ती कधी फोन बघेल तेव्हा तिला कळेल काहीतरी आलंय. मग ती बघणार, मग ती आपल्याला काहीतरी उत्तर देणार ना. मग हे बघ, पण तरी पण मी तुला सांगतोय, हे अशी फुकटातली साडी देण्यापेक्षा तू एक स्वतः चांगली साडी घेऊन मग दे सुनीले. अहो माझ्याकडे लई साड्या. म्हटलं नवीन आली तिला देऊया. काय मस्त ना. नाही थांब, मी काय म्हणतो, काय साडी जरा अंगावर घे. काय बाई. अगं अंगावर घे ना, बघू दे कशी दिसते माझी मैना. अहो काय अचानक काय, मले पण कधीतरी शम्मी कपूर बनू दे. बदन पे सितारे लपेटे हुए, जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ चैन आ जाए. ये ना शंकर्या, इकडे जवळून बघ. हे शंकर्या, त्याला काय लाजते. शंकर्या तो आपला, त्याला काय. हे मी बदन पे सितारे लपेटे हुए. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली. ऍक्च्युली यातलं काहीच माहिती नाहीये. क्लिअर कट रडताय तुम्ही. अरे त्याने लिहिलंय की राघव तुझा फंडा वर्क झालाय आणि तुम्हाला उगाच आय लव्ह यू म्हणेल का. उगाच. अरे हो, पण तू तुला आय लव्ह यू बोललाय ना. सौम्या सुमितला थोडीच आय लव्ह यू म्हणाली. हळू. अरे हे बघ ना, रडताय. हळू. मला माहित नाही, पैसे द्या. नाही ठीक आहे, तुम्हाला पैसे नाही द्यायचे ना, नका देऊ. मी असं समजेन की कुठल्या तरी गरीबाला दान केले. ए राघव, दानाच्या वगैरे गोष्टी नाही करायच्या. माहितीये की तू श्रीमंत आहेस. तुझ्या एवढे श्रीमंत आम्ही नाही होत. पण तुझ्या पैशांची गरज नाही आम्हाला, कळलं ना तुला. आणि हो, तू पैसे सोडतोस कारण तुला माज आहे पैशांचा. काव्या, 1 मिनिट चालवली, मस्करी चालू होती. दानाच्या गोष्टी ह्याच्यासोबत ना अशी काहीतरी बेट लावायला हवी होती ज्याची त्याला किंमत असेल. ठीक आहे,
बेट बदलूयात. ठीक आहे, बदलूयात बेट. कोणती बेट लावायची? जर माझ्या फंड्यांमुळे सुमित आणि सौम्याचं जुळलं तर तू मला किस करायचं. अरे राघव, ए काय बोलतोस तू? अक्कल आहे का तुला? मग शाल्मली अशी कुठली बेट लावणार नाही. मी शाल्मलीशी बेट लावतच नाहीये, काव्याशी लावतोय. आणि हिला असं वाटतंय ना की मला पैशांचा माज वगैरे आहे. तर मग अशा गोष्टीवरती बेट लागली पाहिजे ज्याची आम्हाला दोघांनाही व्हॅल्यू असेल. काय काव्य? काव्या काय काव्या? काव्या बिव्या काही नाही. काव्या तू अजिबात अशी कुठलीही बेट लावायची नाहीये. हा हो, उगाच मस्करीची कुस्करी नको यार. मग आणि जर तुझे फंडे वर्क झाले नाही तर सगळ्यांसमोर मी तुझ्या पाया पडेन. डन, लागली बेट. काव्या बेट. मित्रा, सगळ्यांसमोर माझ्या पाया पडायला तयार राहा. अभी भी वक्त है, सोच ले. सोचो तुम. माझ्या पाया कसं पडणार ते. चलो गाइस, बाय बाय. बाय शाल्मली, बाय अभी. आई सी यू सून. बाय. अक्कल आहे का? काय बेट लावलीस? नाही तर काय, तुला काहीच कसं वाटलं नाही ही बेट लावताना? हो ना, म्हणजे हे जरा अतिच झालंय. आणि मैत्रीत अशी बेट कोणी लावतं का? हो ना, आणि ते सुद्धा काव्याबरोबर किस. अरे ए, ती मैत्रीण आहे आपली, मैत्रीण. त्यापेक्षा जास्त ती सुमितची बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंडचा अर्थ कळतो का? गप रे. पण मला सांग, हा विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा? एक्झॅक्टली. इतके दिवस सगळं ठीक होतं, पण आता जरा ओव्हर होतंय राघव. ही फालतूगिरी आहे. मी फालतूगिरी करतोय? हो, मला असं वाटतंय की आपण ही बेट कॅन्सल करूया आणि कोणतीतरी नवीन बेट ठरवूया. हा चालेल? एक मिनिट. तुम्ही यासाठी नाही भांडत आहात की मी बेट लावलीये. तुम्ही यासाठी म्हणताय की तुम्हाला असं वाटतंय की काव्याबद्दल माझ्या मनात तसले काही विचार चालू आहेत. अगदी अगदी तसं नाही. म्हणजे काही नाही रे, हेच खरंय. नाही तसं नाही. अरे तसंच आहे. काय ना, एकदा का कानफट्या नाव पडलं ना की तो कितीही खरं वागला तरी कानफट्या तो कानफट्याच. आकांक्षा, तुला पण मी तसाच वाटतो का? मला ऍक्च्युली काहीच माहिती नाहीये. तू थांब, तू जरा थांब. हे बघ राघव, तू कन्फ्यूज करू नकोस. हो, काय जे बोलायचं ते सविस्तर बोल. ओके. जेव्हापासून आपला सुमित त्या सौम्याच्या प्रेमात पडलाय तेव्हापासून तुम्ही काव्याची मनस्थिती नोटीस केली आहे का? तुम्ही कदाचित नोटीस नसेल केलं, पण तिची मनस्थिती काय हे मला कळतंय. ती दाखवत नाही, पण ती काय फील करते ना हे मी समजू शकतो. हो रे, ती बिचारी तर तिचं मन हलकं सुद्धा करत नाही. तिने आपल्या समोर कधीच बोलून दाखवलं नाही, पण आपल्या सगळ्यांना माहितीये की तिचं सुमितवरती प्रेम होतं. खरं तर मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काय? बोला ना. तुमचा खरंच बॉयफ्रेंड आहे का? काय? मजा मस्ती गंमत म्हणून बेट लावणं ठीक आहे, पण किसची बेट राघव बरोबर? तो राघव एक मूर्ख की अशी बेट लावणार, आणि तू दोन मूर्ख अशी बेट ऍक्सेप्ट करणारी. सुमित, होल्ड ऑन. अरे मी कोणालाही किस करीन, हा माझा प्रश्न आहे, तुझा काय संबंध?